हा जागांचा म्हणजे 9+1 अशा जागांचा निवडणुकीचा कार्यक्रम 23 मार्च पासून ते 13 मे पर्यंत जाहीर करण्यात आलेला होता. 30 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती आणि त्याच्यानंतर अर्जांची छाननी होऊन त्यानंतर बिनविरोध निवडणूक होत असेल तर त्यांना आम्हाला 9 उमेदवारांना विजयी करण्याचं सुद्धा संकेत मिळाले होते. सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मला म्हणजे नीलम गोरे यांना व बच्चू कडू यांना दोघांना उमेदवारी दिली होती आणि ह्या उमेदवारीमध्ये 9 उमेदवार आणि 9 जागा असं झाल्यामुळे बाकीचे अर्ज त्यातल्या तांत्रिक चुका आणखी कमतरतांमुळे नाबाद झाल्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होते आहे आणि त्याबद्दल आज आम्हाला तसं आम्ही विजयी झाल्याचं सर्टिफिकेट देखील निवडणूक आयोगाचं सर्टिफिकेट विधानमंडळाच्या निर्वाचन अधिकाऱ्यांमार्फत आम्हाला देण्यात येत आहे. सन्माननीय उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदजी दिघे यांचा वारसा ते पुढे नेत आहेत आणि अशा नेत्यांनी या स्वरूपाचं जनतेसाठी सातत्याने झटणाऱ्या नेतृत्वाने मला विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि आज मला बिनविरोध निवडून येण्याची संधी मिळते. त्याबद्दल मी शिवसेना पक्षाची माननीय एकनाथजी शिंदे यांचे मनापासून आभार मानते आणि त्यांनी जो विश्वास व्यक्त केलेला आहे त्या विश्वासाच्या नुसार व सर्व शिवसैनिकांच्या आणि समाजातील सर्व घटकांच्या मदतीने महायुतीतील घटक पक्षांच्या सहकार्याने त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सगळ्यांचं हे जे सरकार आहे त्यामध्ये विधिमंडळामध्ये एक विधान परिषदेची आमदार लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. या संधीतून मला अनेक लोकांची सेवा करता आली, मदत करण्यात आली. तसंच पुढच्या काळामध्ये महिला विकास, तीर्थक्षेत्रांचा विकास, कायद्याच्या नुसार महिलांना सुरक्षा, जे पीडित महिला आहेत त्यांना संरक्षण, त्याचबरोबर ठिकठिकाणी शिवसेनेचं विकास काम लोकांच्यापर्यंत पोहोचवणं, विधिमंडळाचं काम चांगल्या प्रकारे करणं, या सगळ्यामध्ये माझा सहभाग राहील. मी माननीय शिंदे साहेबांची व शिवसेनेची मनापासून ऋणी आहे.